झटपट बघूया पावभाजी करण्याची रेसिपी। त्यासाठी आपल्याला 1 ते 2 कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे, 1 पोटॅटोस तो पण बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही। आणि आपल्याला 1 ते 2 टोमॅटो घ्यायचे आहे, त्याचबरोबर 2 ते 3 हिरवी मिरची घ्यायची आहे आणि 1 गाजर आणि 1 शिमला मिरची आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायची आहे। आणि एक साईडला कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये पोटॅटोज, फ्लावर आणि गाजर टाकून मस्त शिजवून घ्यायचे आहे। आणि एक साईडला पॅन टाकून त्यामध्ये बटर टाकायचे, बटर नसेल तुम्ही तेल टाकू शकता आणि त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मस्त फ्राय करून घ्यायची आहे। अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे। नंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे, कांदा पण मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे टोमॅटो पण मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे। थोडेफार आपल्याला त्यामध्ये शिजवूनच घ्यायचे आहे। ते झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे शिमला मिरची पण मी अशी चांगली बारीक कट करून घेतलेली आहे जेणेकरून ती यामध्ये शिजून जाईल, तेलामध्ये बऱ्यापैकी शिजून जाते। त्यानंतर आपण थोडीशी हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आपल्याकडे जे काही व्हेजिटेबल्स आहे ते आपण पावभाजीसाठी यूज करू शकतो। माझ्याकडे एवढे होते तर मी एवढे यूज केले। जर तुमच्याकडे आणखी काही व्हेजिटेबल्स असाल तर ते तुम्ही यूज करू शकता, कारण पावभाजीमध्ये जेवढे जास्त व्हेजिटेबल्स असणार पावभाजी तेवढी छान लागते। आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सिक्रेट मसाला। तो मसाला मस्त आपल्याला त्या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तो मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी ॲड करायचे आहे जेणेकरून आपल्याला राहिलेले जे काही व्हेजिटेबल्स आहे तर ते शिजून जातील। तर आपण एक साईडला जे व्हेजिटेबल शिजवण्यासाठी ठेवलेले आहे ते चांगले मॅश करून घ्यायचे आहे। तर आपल्या पहिल्या मिक्सरमध्ये ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे आणि ते स्मॅशरने चांगले बारीक करून घ्यायचे आहे। आणि त्यावर ते ॲड करणार आहोत थोडंसं लिंबू चवीसाठी। आणि एक साईडला पॅन ठेवून आपण थोडीशी पावभाजी त्यामध्ये टाकून आपले जे पाव आहेत ते फ्राय करून घ्यायचे। तर तयार झाली आपली पावभाजी, तुम्ही गरमागरम खाऊ शकता आपल्या फॅमिलीसोबत। तर तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।